प्रचंड मोठं वादळ येणार असल्याचं लक्षात येत आहे। जरांगे पाटलांची ताकद कमी नाही तर जरांगे पाटलांची ताकद यंदा वाढली आहे आणि यंदा मुंबईच्या दिशेनं प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा बांधव जाणार आहे। त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तर ते सगळं घरातूनच घ्यायचंय आणि त्याचबरोबर एक घर एक गाडी अशा पद्धतीची ही एक मोहीम आखली जाणार आहे। प्रत्येक घरामध्ये ज्या घरात एक गाडी आहे, टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, टेम्पो असो, ट्रक असो, ट्रॅक्टर असो, जे त्या घरात असेल त्या घरातनं प्रत्येक घरातून एक गाडी मुंबईच्या मोर्चाला काढायची आहे अशा पद्धतीची तयारी जरांगे पाटलांकडून सांगण्यात आली आहे। आणि जर का प्रत्येक घरातून एक गाडी निघाली तर जवळजवळ कोट्यावधीची संख्या ही गाड्यांची होऊन जाऊ शकते आणि मराठ्यांची ही मुंबई वारी पुन्हा एकदा खरं तर चर्चेचा विषय ठरू शकते। मात्र या सगळ्या गोष्टींसाठी पाण्याचे जे टँकर आहेत तर ते सुद्धा 5000च्या ही वर पाण्याचे टँकर उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर 1000 अँब्युलन्स डॉक्टरांची सेवा देण्यासाठी गावाखेड्यातनं किंवा आजूबाजूचे डॉक्टर त्यांची सेवा खरं तर या मोर्चाला असणार आहे। त्याचबरोबर बाकी ही इतर सगळी तयारी चालू आहे। आपापलं अन्नधान्य सोबत घ्यायचंय, त्याचबरोबर वाटात सुद्धा मराठा बांधव खरं तर या खाण्यापिण्याची सोय करणार आहेत अशा पद्धतीनं नियोजन आहे। मागच्या वर्षी मराठ्यांची ही मुंबई वारी निघाली होती आणि रस्त्यावरच टँकरच्या जवळ आंघोळ्या करून खरं तर मराठे मुंबईच्या दिशेने जाणार होते। मागच्या वर्षी मुक्काम जास्त होते, मात्र यंदा एकच मुक्काम या मराठ्यांच्या मुंबई वारीत केला जाणार आहे। तो मुक्काम असणार आहे शिवनेरीवरती, म्हणजे 28 तारखेला हा मुक्काम शिवनेरी गडावर असेल आणि 29 तारखेला जी वारी 27 ला मराठ्यांची निघाली होती ती 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर असणार आहे। अगदी 2 दिवसात मराठे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन खरं तर आंदोलन करणार असल्याचं पाहायला मिळतंय। मराठ्यांच्या या मुंबई वारीत गणेश उत्सव सुद्धा साजरा होणार आहे आणि हे गणपती आपापल्या गावाखेड्यातला ग्रामीण मानाचा जो गणपती आहे तर तो सुद्धा